2014 मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी मराठा समाजाला दिलं 10% आरक्षण. फक्त एवढंच नाही, ते टिकवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला. 2.5 कोटी कुटुंबाचा सर्वे करून दाखवले की मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहे. मराठा तरुणांना उद्योग सुरू करायचे, त्यांनी स्थापन केली सारथी संस्था, ज्याद्वारे 5,220 कोटी रुपयांचं कर्ज 70,375 तरुणांना वितरित केलं. विद्यार्थ्यांसाठी सुरू केली राजश्री छत्रपती शाहू महाराज शुल्क माफी योजना, 58,000 विद्यार्थ्यांना 500 कोटी रुपयांची मदत. 2018 मध्ये फडणवीस सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग कायदा लागू केला, ज्यामुळे मराठा समाजाला मिळाले 16% आरक्षण. 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आधारित 10% आरक्षण कायदा मंजूर केला. विरोधक फक्त नाटके आणि आंदोलनं, पण ठोस निर्णय नाही. शरद पवार आणि काँग्रेस फक्त वक्तव्ये, फक्त भाषणं, प्रत्यक्ष काम किंवा आरक्षण टिकवण्यासाठी काहीच नाही. तर सत्य काय आहे? देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी कायदेशीर, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर ठोस पावले उचललीत. म्हणून होय, ब्राह्मण देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे शत्रू नाहीत, तर एक सक्षम, समर्पित आणि ठाम नेता आहेत. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.